काही प्रवास एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात, तर ते अनुभवायचे असतात. असाच आहे आजचा आपला कोइंबतूर ते उटीचा हा एक प्रवास. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोइंबतूर रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, त्याच्यानंतर बस कुठून पकडायची उटीसाठी हे सर्व बघणार आहोत. त्याचबरोबर उटीमध्ये कुठल्या स्थळी जायचं किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर कसा करायचा ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरू करूयात आजच्या ब्लॉगला. तर आजच्या प्रवासाची सुरुवात होते कोइंबतूर रेल्वे स्टेशन पासून. रेल्वे स्टेशन मधून बाहेर आल्यावर उजव्या बाजूला सरळ रोडनी पुढे चालत गेले की आहे कोइंबतूर रेल्वे स्टेशनचं बस स्टॉप. ह्या बस स्टॉपवरून आपल्याला गांधीपुरम बस स्टँडला जाणारी लोकल बस पकडायची किंवा 14D असते ती पण चालेल. तर तुम्ही बघू शकता ही आहे गांधीपुरम बस स्टॉप. इथून आपल्याला पुढे पकडायची न्यू बस स्टँडला जाण्यासाठी जी बस मिळते ती गांधीपुरम बस स्टँड मधून नाही मिळत, तर ती आपल्याला मिळेल न्यू बस स्टँड मधून. न्यू बस स्टँडला कोइंबतूर मेट्रोपोलियम रोड असं सुद्धा म्हटले जाते. बघू शकता आम्ही लोकल परत एक बस पकडलेली आहे जी आम्हाला गांधीपुरम बस स्टँड टू मेट्रोपोलियम रोड म्हणजेच न्यू बस स्टँडला सोडणार आहे. गांधीपुरम टू न्यू बस स्टँडला आता आम्ही चाललेलो आहे. न्यू बस स्टँडवरून आम्ही उटीची बस पकडणार आहे. सर्वप्रथम आम्ही आलो गांधीपुरम बस स्टँड वरून न्यू बस स्टँडला. त्या साईडला तुम्ही बघू शकता जिथे ती बस उभी आहे तिथे आम्हाला गांधीपुरम टू न्यू बस स्टँड जी बस होती तिने ड्रॉप केलं. त्यानंतर आम्ही काय केलं, तिथून पुढे थोडं चालत आलो आणि हे क्रॉस केलो आणि इथे मी जिथे उभी तिथे आलो. आता माझ्या मागे बघू शकता तर हा आहे न्यू बस स्टँड कोइंबतूरचा. आता इथून मध्ये खाली गेल्यानंतर उटीच्या बसेस मिळतील. हा आहे न्यू बस स्टँड आणि इकडे पुढे बघू शकता बसेस थांबलेल्या आहेत. बघू शकता आपल्याला उटीला जाणारी बस लागणारी इकडे लास्टला. इथून आपण मध्ये एंटर केलंय, त्याच्यानंतर आपल्याला एकदम लास्टच्या बसला यायचंय. तर ही जाते उटीला. उटीला जाणारी जी बस आहे तिथे वरती ऑलरेडी उटी लिहिलेलंच आहे, पण त्याचा तुम्ही नंबर बघू शकता. बसचा उटी जाणारा नंबर आहे 430832. तर आम्ही बसलो उटीच्या बस. ही आहे उटी कुन्नूर बस जे 3+2 सीट्स आहेत सर्व. तर बघू शकता आपली बस निघालेली आहे. ही बस आपल्याला 3.5 ते 4 तासांच्या दरम्यान उटीला पोहोचवेल कमी पैशामध्ये आणि चांगली आहे. बसची क्वालिटी पण चांगली आहे, फक्त सीट थोड्याशा कंजेस्टेड आहेत. कोइंबतूर ते उटीच्या प्रवासादरम्यान आपल्याला मस्त असा घाटाचा रस्ता मिळतो. तिथल्या घाटातील वळणांना हेअरपिन बँड असे म्हणतात. म्हणजे एक प्रकारचं तीव्र वळण असतो जो अक्षरच्या हेअरपिनच्या आकाराचा एकदम तीव्र यू आकारात असतो. रोमांचक अनुभव आहे हा एक. सिक्रेट टिप म्हणजे तुम्ही जिथं 2 सीटर असतील त्या साईडला बसा, म्हणजे तुम्हाला पूर्ण रस्त्याच्या अविस्मरणीय दृश्य बघायला मिळतील. तर हा आहे उटीचा चेरिंग क्रॉस बस स्टॉप. जर तुम्ही तुमच्या हॉटेलजवळ कोणता बस स्टॉप आहे ते आधीच बघून ठेवा, कारण इथे ऑटोवाले खूप पैसे चार्ज करतात. किंवा सोपी ट्रिक अशी आहे की तुम्ही बसमध्ये असाल तेव्हा मॅप लावा. जवळपास तुमचं हॉटेल दिसत असेल त्यावेळेस तिथल्या बस स्टॉप कुठला आला तर उतरून जावा, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स चालत तुम्ही जाऊ शकता. चला तर आता बघूयात उटीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टनी आपण आपले सर्व पर्यटन स्थळ कशी फिरू शकतो. तर सर्वप्रथम आपण बघू शकतो ऑटोचे चार्जेस कसे आहेत ते बघणार आहोत. तर बघू शकता हा आहे चेरिंग क्रॉसचा मेन ऑटो स्टँड. तर इथे ह्या बोर्डवर सर्व रेट्स लावलेले आहेत की कुठे किती रुपये घेतले जातात. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पॅकेज आहेत. एक उटी साईट सीइंग डोडाबिटा पीक साईड आणि एक आहे सेकंड वाला साईट सीइंग 2 पाईन फॉरेस्ट ट्री पार्क. बघू शकता साईट सीइंग 2 मध्ये आहे पाईन फॉरेस्ट ट्री पार्क, 9th माईल आणि कर्नाटका गार्डन. याची टोटल आहे 1500 रुपयाचं पॅकेज या 4 स्पॉट्ससाठी. त्याच्यानंतर उटी साईट सीइंग फर्स्ट मध्ये आपण कस्टमाइज करू शकतो, आपल्याला फक्त कुठे जायचंय. मध्ये जर तुम्ही गार्डन बघण्याचा प्लॅन करताय तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे कर्नाटका गार्डन, कारण बोटॅनिकल गार्डन पेक्षा कर्नाटक गार्डन मला जास्त बेटर वाटलं, फोटोजेनिक पण आहे. तर आम्ही याच्यामध्ये सिलेक्ट केलंय डोडाबिटा पीक, टी फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी, ॲडव्हेंचर फॅक्टरी. बोटॅनिकल गार्डन घेतलं नाही कारण ते जवळच आहे. त्याच्यानंतर उटी लेक आणि 4 हिल फॉरेस्ट आणि कर्नाटका पार्क आहेत आम्ही सिलेक्ट केलेला. हा 1700 रुपयाचा पॅकेज पडला आम्हाला. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ॲडव्हेंचर पार्क आणि चॉकलेट फॅक्टरी हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. मग ते आपल्याकडून त्यांचे थांबण्याचे चार्जेस करतात, कारण मध्ये आपल्याला बराच टाइम लागू शकतो. ॲडव्हेंचर पार्कच्या प्राइजेस मला जास्त एक्सपेन्सिव्ह वाटल्या आणि ते त्याच्यासोबत आपल्याला व्हिडिओ आणि फोटोसाठी 150 रुपये पर व्हिडिओ किंवा पर फोटो चार्ज करतात आपल्याकडून.
पॅकेज सिलेक्ट करताना तुमच्या हॉटेलच्या आजूबाजूला काय आहे ते पण बघत चला, त्याच्यामुळे त्याचे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यायची गरज नाही पडणार. मला इथल्या ऑटोचे चार्जेस खूप जास्त वाटले. जर आपल्याला लोकल एखादं मार्केट वगैरे फिरायचं असेल तर खूप हाय प्राइजेस त्यांना द्यावे लागतात, 1 किलोमीटर असेल वगैरे. तर चला सुरुवात झालेली आहे, ऑटोने चाललोय आम्ही डोडा बिटा पीकला. उटीमध्ये पोंगल राईस हे बघा. उटीमध्ये आले श्री दुर्गा हॉटेल आणि इथे खातोय आम्ही इडली पोंगल विथ म्हणजे ऑटो ड्रायव्हर अंकल बळीराम आहे. हॉटेल श्री दुर्गा व्हेज अँड नॉन व्हेज बघू शकता. इडली आणि पोंगल. इडली चांगली आहे, पोंगल आहे चांगला, थोडा ॲव्हरेज आहे खाण्यासारखा. सकाळच्या नाश्त्यासाठी चांगलं प्लेस आहे, कारण सर्व सकाळी सर्व प्रकारचे बंद असतात. पार्टमध्ये आपण ट्रॅव्हल कसं करायचं, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रस्ते आणि त्याचबरोबर उटीमध्ये फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज कसा करायचा हे बघितलंय. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रत्येक प्लेस व्हिजिट कसे केलेत हे बघणार आहेत. तर पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी लिंकमध्ये जा, मी प्लेलिस्टची लिंक टाकेल तुम्हाला. तर स्टे ट्यून, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.